महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे। उद्या बेळगावमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आहे। दरम्यान यानंतर महाराष्ट्र एकीकरण समिती मेळावा घेण्यावर ठाम आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत आणि अशा रीतीने जे आहे अडवणं हे संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे। महाराष्ट्र सरकार हे त्या ठिकाणी मराठी माणसांच्या बेळगावमधल्या पाठीशी उभा आहे। काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील। कर्नाटक सरकार आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही, कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। बेळगावमध्ये सोमवारी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली। तसंच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावात येण्यावर देखील बंदी घातल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीने दिली आहे। महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी एकदा या प्रश्नावर कायमचा सोक्षमुख लावण्यासाठी आणि सतत सुनावणी घेऊन हा प्रश्न मोकळा करावा यासाठी आम्ही सतत मागणी करत आहोत आणि उद्याचा महामेळावा जो आहे तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत घेणारच आहोत। काल रात्रीपासूनच बऱ्याच कार्यकर्त्यांना अटक ससर यांनी चालू केलेलं आहे, तरी देखील आम्ही आपलं धोरण सोडणार नाही। महाराष्ट्र समिती महाराष्ट्रातले नेते येऊ अगर न येऊ, पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे तरी आमचा लढा हा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि आजपासून उद्यापर्यंत जे काय अटक होईल ते होईलच, पण आपलं धोरण आणि आपलं जे तत्व आहे महाराष्ट्रात येण्याचं ते आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत। सोमवारपासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती आहे। मात्र दरम्यान यानंतर शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे। मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। बेळगाव हा तसा महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे। बेळगाव मिळालं नाही, निपाणी मिळाली नाही, कारवार मिळालं नाही, त्याच्यामुळे जे मूळ उद्देशाने हे सुरू करण्यात आलं ते उद्देश पूर्ण होताना कधीच दिसलं नाही आणि संयुक्त महाराष्ट्राची जी निर्मिती झाली त्याचं कारण हे होतं। त्यामुळे ते मिळालं पाहिजे हे तिथल्या भाषिकांचं, मराठी भाषिकांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं असं चिरडून टाकणं योग्य नाही, सरकार कोणाचंही असो। कर्नाटक सरकारने महाराष्ट्रामधल्या नेत्यांना बंदी घातल्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे। कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचा महायुतीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय। शांततेनं जर सभा कोणी घेत असेल तर या देशामध्ये कुठलाही नेता कुठेही जाऊ शकतो, कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कुठेही जाऊन सभा मीटिंग घेऊ शकतो, उद्योगधंदा करू शकतो। कर्नाटकनं खरं म्हणजे जे आहे सोशिकपणा दाखवायची आवश्यकता आहे आणि अशा रीतीने जे आहे अडवणं हे संविधानाच्या सुद्धा विरुद्ध आहे। महायुती किंवा महाराष्ट्र सरकार हे त्या ठिकाणी मराठी माणसांच्या बेळगावमधल्या पाठीशी उभा आहे। काल होतं, आज आहे आणि उद्याही राहील। तशा प्रकारची भूमिका कुठल्याही पक्षाचं सरकार महाराष्ट्राचं असो घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि हे महायुतीचं सरकारसुद्धा मराठी भाषिकांच्या पाठीशी ताकदीनं आहे। अशा प्रकारच्या गोष्टींची राज्याचे मुख्यमंत्री दखल घेतील आणि योग्य तो मार्ग काढतील। दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी न मिळाल्यामुळे कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झालाय। मेळाव्याला परवानगी द्यावी, अन्यथा कर्नाटकाच्या नेत्यांना अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय। कर्नाटक सरकार आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर काय परवानगी दिली नाही तर आजपर्यंत हिवाळी अधिवेशनामध्ये कर्नाटकचे सर्व मंत्री, आमदार कोल्हापूरला आई अंबाबाईच्या दर्शनाला येतात
आम्ही आजपर्यंत 3 वर्षामध्ये कधीही त्यांना अटकाव केलेला नाही आहे. जर अशा पद्धतीने जर त्यांचा व्यवहार राहिला तर 9 तारखेला बेळगावच्या आणि कोल्हापूरच्या म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर कोगनोळीवर आम्ही कर्नाटकच्या त्या गाड्या बंद करू आणि त्याचबरोबर कर्नाटकच्या मंत्र्यांना कोल्हापुरामध्ये आम्ही फिरू देणार नाही आहे. दरम्यान महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरण काय आहे पाहूयात. 1956 मध्ये बेळगावचा समावेश महाराष्ट्रामध्ये करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची स्थापना करण्यात आली. 1956 साली तत्कालीन म्हैसूर म्हणजेच कर्नाटक राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बिदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर म्हणजेच कर्नाटक राज्यात करण्यात आला. बेळगावसह सीमा भागामध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते. याला या भागातील मराठी भाषकांनी विरोध केला. तेव्हापासून सीमा प्रश्नाचा लढा सुरू आहे. 1957 मध्ये महाराष्ट्रानं नाराजी व्यक्त करत एकूण 814 खेड्यांची मागणी केली तर 260 खेडी म्हैसूरला देण्याचं मान्य केलं. बेळगाव शहर मात्र महाराष्ट्रातच हवं अशी ठाम भूमिका घेतली. याच मागणीसाठी सेनापती बापट यांनी उपोषणही केलं होतं. बापटांच्या उपोषणाची दखल घेत तत्कालीन केंद्र सरकारनं माजी न्यायमूर्ती महाजन यांच्या 1 सदस्य आयोगाची नेमणूक केली होती. प्रशासनाच्या सोयीसाठी बेळगाव कर्नाटकमध्ये ठेवणं उचित असेल असा अहवाल 1967 साली महाजन आयोगानं दिला. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अनेक वर्ष 868 गावामध्ये आपले मराठी बोलणारे भाषिक आहेत आणि अनेक वर्ष म्हटलं जगात विश्वातला एक विक्रम असेल की इतके वर्ष आंदोलन सातत्यानं टिकवणं आणि आपल्यावर जो अन्याय आणि अत्याचार होतोय ते सातत्यानं त्याबद्दल आवाज उठवण्याचं काम हे मराठी भाषिक करतायत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्यामुळं ते तात्काळ कसा निर्णय लागेल हे बघण्याची आवश्यकता आहे. पण ही सगळी परिस्थिती उद्भवते यासाठी कारणीभूत कोण आहे असं वाटतं तुम्हाला? कारण नाही, ज्यावेळा हा महाजन आयोग नेमलेला होता त्यावेळेला तो निर्णय योग्य पद्धतीने दिले गेलेला नाही हे कारण आहे त्याला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्याला कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती मेळावा घेण्यावर ठाम आहे. त्यामुळे बेळगावात सीमा प्रश्नाचा वाद उफाळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.